मनोज जरांगे वाशी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात एक मोठी घोषणा त्यांच्याकडनं होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे जाहीर सभा देखील घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच सरकारी शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळतेय। त्यासोबत सरकारनं जरांगेंना काही कागदपत्र दिल्याचंही समजलंय। ही कागदपत्र देखील जरांगे वाचून दाखवण्याची शक्यता आहे। आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही असा चंगच जरांगेंनी बांधलाय। जरांगेंच्या जाहीर सभेतले उपस्थितांना आवाज ऐकू येत नसल्यानं जरांगे आता आपली भूमिका जाहीर करणार आहेत। तेव्हा जरांगे नेमकं काय बोलतात, काय घोषणा करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईच्या वेशीवर जरांगे येऊन धडकलेत। जरांगे काय बोलणार याकडे आता लक्ष लागलंय। थोड्याच वेळात ते आपली भूमिका स्पष्ट करतील। सरकारनं जी काही कागदपत्र त्यांच्याकडे दिली आहेत ती देखील वाचून जरांगे दाखवणार आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, किती वेळ अजून जरांगे कधी बोलणार आहेत, काय मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे? तन्मय, आपल्याला माहिती आहे की ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते देण्यात यावं, ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात यावा, या सगळ्याला घेऊन एक आक्रमक आंदोलन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आहे। सकाळी आपण बघितलेलं आहे की सरकारचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे। मात्र मराठा समाज बांधवांबरोबर चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत। काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील वाशीच्या शिवाजी चौकात आले होते, मात्र तांत्रिक कारणास्तव लोकांपर्यंत आवाज पोहोचत नव्हता। आता काही वेळानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील जे आहेत ते शिवाजी चौकात येतील आणि लोकांसमोर आपली भूमिका मांडतील। तत्पूर्वी आपण बघतोय की अनेक मराठा समाज बांधव आहेत ते उत्सुक आहेत नेमकं जरांगे पाटील काय आपली भूमिका मांडणार आहेत। काय सांगाल, काय सध्या भावना आहेत, काय सांगायचं? जरांगे पाटलांच्या मागे समाज उभा आहे। त्यांची आता दुपारपूर्वी त्यांच्याबरोबर शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली आहे, पण आता चर्चेचा जो निर्णय झालेला आहे तो नक्की चर्चेमध्ये जरांगे पाटील हे असं माणूस व्यक्तिमत्व आहे की ते थोडक्यात समाजासमोर बोलतात, चोरून काही करत नाहीत। मग ते शिष्टमंडळाबरोबर जी काही चर्चा झाली त्या चर्चेविषयी ते आपल्या समाज बांधवांना सांगायचे, परंतु साऊंड सिस्टमचा काही इश्यू असल्यामुळं ते आवाज न गेल्यामुळं साऊंड सिस्टम आता आलेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार शिष्टमंडळाबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे। ते आता जरांगे साहेबच ते सांगतील ना, आता ते काय चर्चा झाली काय नाही ते त्यांचं भाषण ऐकल्यानंतरच पुढील हे होईल। काही कागदपत्र देखील आपल्या सगळ्यांसमोर ते मांडणार आहेत, काय नेमकी चर्चा झाली ते देखील सांगणार। हो, जरांगे साहेब पाटील हे पूर्णपणे सर्व काय कायदेशीररित्या आणि सर्व जे काय यांच्याकडून आलेले सरकारकडून सर्व व्यवस्थित वाचून ते आम्हाला निर्देश आणि आदेश देतील। त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढची कारवाई करणार आहेत। काही लोक जी आहेत ती आझाद मैदानात मुंबईच्या दिशेने देखील काही लोक पोहोचलेली आहेत। हो, नक्कीच, कारण इथल्या जे सुखसोयी आणि सुविधा पाहता अधिक लोक यापूर्वीच मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचले आहेत आणि तिथेही मंडप टाकून पुढील उपोषण किंवा याची तयारी सुरू केलेली आहे। साहेबांनी सकाळीच सांगितलं की तिथली साऊंड सिस्टम तरी योग्य आहे ना, याच्यावरून असं समजतंय की पुढे हे विचारायचं होतं की समजा की सकारात्मक चर्चा झाली असं पण म्हणतोय, पण जर मागण्या मराठा समाजाच्या लोकांना मान्य नाही झाल्या, विषय जर सुटतोय असं दिसत नसलं तर काय भूमिका? मला एक सर सांगायचं आहे, तुम्ही आता मराठी लोकांचं हे बघण्यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। थोड्याच वेळात मोठी घोषणा मनोज जरांगे करणार आहेत।